नमस्कार, मी वर्षाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज रानात मस्त चिकनचा बेत करायचा आहे। त्यासाठी 2 ते 3 किलो गावरान चिकन आणलेलं आहे। ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता चिरायला चालू आहे। ते चिरून होतंय तोपर्यंत पातेल्याला माती लावायला चालू आहे। माती लावली म्हणजे घासण्याची झंझट नसती, पातेले काळं होत नाही, त्यामुळे माती लावून झालेली आहे। आता मस्त चिकन शिजायला घातलेलं आहे, हळद मीठ लावून। आता मस्त जाळ लावला की चिकन शिजायला चालू होतंय। वारं सुटत असल्यामुळे जाळ लागत नव्हता। आता जाळ तर चांगला लागलेला आहे। हलवून व्यवस्थित हळद मीठ टाकल्यावर व्यवस्थित हलवून घेतलेले आहे। आता एक पाटी ठेवूयात आपण किंवा ताट काय असेल ते, आणि त्याच्यावरती पाणी ओतून शिजवून आता मस्त शिजलेलं आहे। आता पीठ भाजून घेते, बेसन पीठ साधारणतः अर्धी वाटी, मस्त खरपूस लाल होईपर्यंत बेसन पीठ भाजून घ्यायचं, म्हणजे भाजी एकदम मिळून येते। बेसन पीठ भाजूनच आलेलं आहे। आहे ज्याची मी रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड करेलच। हे वाटण केलेलं आहे। हे वाटण म्हणजे मी खोबरं, कोथिंबीर, लसूण, आलं हे सगळं भाजून घेऊन पेस्ट केलेली आहे। तेलात तळसून घ्यायचं। या वाटणात 10 ते 12 माणसांची भाजी होती। मस्त वाटण आता तळसायला लागलेलं आहे चांगलं। याच्यात आता घरकुल, तरी पावडर थोडीशी, घरचा काळा मसाला आणि भाजलेलं बेसन पीठ, हे सर्व आपण एकत्र करून वाटणात टाकूया। सर्व साहित्य वाटणात टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं। मस्त कलर सुटेल तोपर्यंत हलवत राहायचं। मस्त असा कलर यायला लागलेला आहे। वास पण एकदम छान सुटायला लागलेला आहे। रानात केलेल्या स्वयंपाकाची टेस्टच काही और असते। आता सर्व मसाला परतून झालेला आहे। आपण शिजवून घेतलेल्या चिकन मध्ये टाकूयात। आणि जसं मी मागच्या रेसिपीत सांगितलं होतं, भाजीला कधी पण गरम पाणी टाकायचं। मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। मस्त एकदा वाटण सगळं एकजीव करून घेते।
भाजीला. मस्त भाजी झालेली आहे झणझणीत अशी. आता एकदा परत उकळायला ठेवणार आहे, म्हणजे सगळं टाकलेलं साहित्य एकजीव होतंय आणि मस्त भाजीला तरी पण येते उकळी आल्यानंतर. ही भाजी साधारणतः 10 ते 12 माणसांसाठी पुरेल एवढी मी केलेली आहे. तर माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुम्ही बघत जावा, करून बघत जावा, खात जावा आणि चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब